मुंबईत दुपारपासूनच पावसाची तुफान बॅटिंग। पश्चिम उपनगरांमध्ये अनेक सखल भागामध्ये साचलं पाणी, तर मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत। काही मिनिटांच्या पावसात पुण्यामधील रस्ते गेले पाण्याखाली, तर काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज। राज्यभरात उद्या सुद्धा मुसळधार पावसाचा इशारा। पुणे आणि पालघरला रेड अलर्ट, तर मुंबई रायगडला ऑरेंज अलर्ट जारी। 4 पोलीस एका आरोपीला आवरू शकले नाहीत का? एन्काउंटर प्रकरणी हायकोर्टाचं सरकारवरती कडक शब्दात ताशेरे। पिस्तूल चालवणं सामान्य माणसासाठी शक्य आहे का? कोर्टाची प्रश्नांची सरबत्ती। एन्काउंटर झालेल्या अक्षय शिंदेच्या मृतदेहाचं दहन नाही तर दफन होणार। अक्षयच्या वकिलांची माहिती, पुरावे नष्ट होऊ नयेत यासाठी निर्णय। एन्काउंटरच्या नंतर देवेंद्र फडणवीसांचे हातामध्ये बंदूक घेतलेले बदलापुरा मजकूर असलेले बॅनर झळकले। कोर्टावर यांचा विश्वास नाही का? असदुद्दीन ओवेसी यांचा पलटवार। ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना फोडा आणि आपल्याकडे जोडा। अमित शहांनी दिला भाजपच्या पदाधिकाऱ्यांना जिंकण्याचा कानमंत्र। हिम्मत असेल तर येऊन बघा, महाराष्ट्र तुम्हाला खतम करेल। उद्धव ठाकरेंचा अमित शहांचं नाव न घेता इशारा, तर मुख्यमंत्री होण्यासाठी ठाकरे कटोरा घेऊन जातायत। बावनकुळेंचा हल्लाबोल। महायुतीमध्ये अजूनही 90 जागांवरती तिढा असल्याची माहिती। 2 दिवसांमध्ये बैठका घेऊन तोडगा काढण्याची अमित शहांची सूचना। उद्या महायुतीच्या नेत्यांची बैठक। अजितदादा महायुतीमधून बाहेर पडतील, बच्चू कडू यांचं भाकीत। आपल्यासोबत अजितदादा येतील असा विश्वासही केला व्यक्त। भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे अध्यक्ष असलेल्या संस्थेला मिळालेल्या भूखंडावरून वाद। अजित पवार आणि विखेंचा विरोध असतानाही भूखंड दिल्याची चर्चा। ट्रस्ट मंदिराचं, खासगी नाही, बावनकुळेंचं स्पष्टीकरण। राज्यभरातल्या दिव्यांग बांधवांचं मुंबईमध्ये भर पावसात आंदोलन। मंत्रालयासमोर बच्चू कडूंसह कार्यकर्त्यांची घोषणाबाजी। दिव्यांगांना दरमहा 6,000 रुपये देण्याची मागणी। कृषी कायद्याच्या अंतर्गत वादग्रस्त वक्तव्यांवरती अभिनेत्री आणि खासदार कंगना रनौतनं मागितली माफी। कृषी कायदे पुन्हा लागू करायला हवेत असं केलं होतं वक्तव्य। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।